बोंधू खरात प्रकरणात मंत्री आणि अहिल्यानगरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी मोठं वक्तव्य केलंय. अशोक खरातला इतका मोठा राजकीय आश्रय होता की कुणीही कारवाईचं धाडस करत नव्हतं असं विखेंनी म्हटलंय. तसंच नाशिक पोलिसांच्या नाकाखाली कारभार सुरू होता असा आरोपही विखेंनी केलाय. राजकीय पुढारी आणि इतर अधिकाऱ्यांकडे बोट दाखवण्यापेक्षा मूळ जबाबदारी कुणाची होती असा सवाल विखेंनी केलेला आहे. त्यांचे पुरस्कार एवढे होते, त्यांना राजकीय आश्रय एवढा मोठा मिळालेला होता. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्यास धाडसही कोणी करत नव्हतं. नाशिकच्या पोलिसांच्या नागाखाली कारभार चाललेला आहे. माझी अशी माहिती की त्यांच्याकडे अगोदरही काही क्लिप्स उपलब्ध होत्या. का नाही कारवाई झाली? राज्यकर्त्याकडे आपण ज्यावेळी बोट दाखवतो त्यावेळी जी काही कायदा सुव्यवस्था पाहणारी यंत्रणा आहे त्यांच्यावर सुद्धा जबाबदारी होतीच ना. जर तो गुन्हा मी शिर्डी दाखल केला नसता अजूनही किती वर्ष झालं असतं माहित नाही. नाशिक पोलिसांकडे तक्रारी होत्या माझी माहिती त्याच्यावर होत्या तक्रार. शहर पोलीस की ग्रामीण पोलीस? आता ते चौकशीचा भाग आहे. मला कोणाला दोष द्यायचा नाही, परंतु ज्या शहरामध्ये सगळे प्रकार घडत होते इथे जी SID आहे, गुप्तचर विभाग आहे, LCB आहे, काय करत होते लोक? आज सगळेजण वेगळ्या राजकीय पुढाऱ्याकडे बोट दाखवतात किंवा अधिकाऱ्यांकडे बोट दाखवतात, पण मूळ जबाबदारी कोणाची होती हे त्याला लक्षात